महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 371 अमृत महोत्सवानिमित्त देहू ते बोटा असा पादुका दर्शन सोहळा होणार आहे। त्या पादुका या हेलिकॉप्टरने या ठिकाणी बोटा या गावी येणार आहे आणि हेलिकॉप्टरने आल्यानंतर या ठिकाणी भव्य मिरवणूक पादुकांची म्हणजे प्रति तुकोबारायांची या ठिकाणी होणार आहे। त्या प्रति मिरवणुकीला सर्वांनी हजर राहावं, कारण आणि हेलिकॉप्टर आल्यानंतर पादुका नाही आणणार तर ते हेलिकॉप्टर या भागातील जेवढे काही देवस्थान आहेत त्या देवस्थानावर पुष्पवृष्टी होणार आहे। पुष्पवृष्टी झाल्यानंतर या ठिकाणी त्या भव्य मिरवणूक होणार आहे आणि भव्य मिरवणूक झाल्यानंतर सप्ताहाचा प्रारंभ होणार आहे। हा सप्ताह भूतो न भविष्यती असा आमच्या भागात होत आहे आणि श्री क्षेत्र बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हा होतोय आणि हा पहिल्यांदाच होतोय। या सप्त्याचं नियोजन सगळ्या पठार भागातील महाराज मंडळी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामधील महाराज मंडळींनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, परंतु प्रामुख्याने यजमानपद अकोले संगमनेर तालुक्यातील सर्व महाराज मंडळी, सर्व गावं यांनी घेतलेला आहे। आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये असणारे कीर्तनकार नामवंत कीर्तनकार आहेत। जर आपण जर पत्रिका पाहिली तर ज्या संतवीर बंडातात्या कराडकर असतील, गाथा मंदिराचे निर्माते हरिभक्तपरायण गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले असतील, एकनाथ महाराजांचे वंशज जे वंश परंपरा आज चालवतात असे असणारे आपले गोसावी महाराज असतील, असे अनेक दिग्गज महाराज मंडळी, छोटे माऊली, मोठमोठे चंद्रशेखर महाराज देगुलकर, आता सगळ्यांची नावं घ्यायला गेलं तर वेळ खूप जाईल, असे मोठमोठे दिग्गजांचं या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। आणि त्या कार्यक्रमाला अवश्य सर्व भागातील लोकांनी सहभागी व्हावंच, परंतु त्याबरोबर महाराष्ट्रातील सुद्धा वारकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन 371 जो असणारा अमृत महोत्सव आहे, 375 वैकुंठ गमन सोहळा आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, ठिकठिकाणी सप्ते होतात। मात्र त्या सप्त्या जी काही होतात त्याप्रमाणेच फार मोठ्या भव्य प्रमाणात आज ओतूरला या ठिकाणी छोटे माऊली सप्ताह करतात, अनेक ठिकाणी सप्ते होतात, तसाच त्याप्रमाणे त्याच ताकदीचा मोठा सप्ताह बोटा या गावी होतोय। या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सर्व महाराज मंडळी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी आहोत, आपण या ठिकाणी सहभागी व्हावं। आयशा आपण म्हणतो आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला, कारण आयसा सांडूनी सोळा आणि मी का पडेल निराळा असे तुकोबाराय म्हणतात। आपण यापेक्षा निराळ न राहता या ठिकाणी सहभागी होऊन या सप्त्याचा आनंद घ्यावा। अखंड हरिनाम सप्त्यामध्ये गाथा पारायण असेल, त्या ठिकाणी असणारी प्रवचन असतील, कीर्तन असेल, या सगळ्याचा अवश्य लाभ घ्यावा, कारण जे काही प्रवचनकार आहेत ते दिग्गज प्रवचनकार आहेत, कीर्तनकार दिग्गज आहेत आणि सर्वांनी श्रवण करून मंत्रमुग्ध होऊन अध्यात्माचा आनंद घ्यावा ही विनंती रामकृष्ण हरी। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।